सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 25 मे 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर आंबेनळी घाटात भीषण अपघात. अपघातात 8 जणांचा मृत्यू. काल मध्यरात्रीच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला असून स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळल्याने 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये आसगाव तालुका जिल्हा सातारा येथील 4, मरडे तालुका जिल्हा सातारा येथील 2, बोरगाव तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील 1, खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील 1 असा 8 युवकांचा मृत्यू झाला आहे. अपघातात स्कॉर्पिओचा क्रमांक MH11DN 2340 असा असून गाडीत एकूण 8 जण प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार वाहन चालकाचा ताबा सुटल्याने गाडी दरीत कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोरेगाव बोगस कॉल सेंटर प्रकरणाची सखोल चौकशी करा, शशिकांत शिंदे. अमेरिकात घाबरवण्याचा प्रकार कोरेगावात झाला अशी केली टीका. कोरेगावातील ऑनलाईन फसवणूक प्रकरणाची सखोल चौकशी करून याकडे कोण आहे तसंच कोणत्या अधिकाऱ्यांचा पाठिंबा होता का याचा शोध घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली. सातारा गुन्हे शाखेने हा प्रकार उघडीस आणल्याबद्दल त्यांचे कौतुक केले, मात्र स्थानिक पोलिसांना याची माहिती कशी मिळाली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अमेरिकेलाच घाबरवण्याचा प्रकार कोरेगाव झाला असे म्हणत त्यांनी या प्रकरणावर टीका केली. सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षभरात गुन्हेगारी वाढल्याचे सांगत नवीन एसपी परिस्थिती नियंत्रणात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही अधिकाऱ्यांनी अवैध व्यवसायांना अभय दिल्यामुळे असे प्रकार वाढत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. महागाई, पेट्रोल, डिझेल दरवाढ, शेतकरी प्रश्न, निर्यात बंदी विरोधात राष्ट्रवादीचे 27 मे रोजी तालुका पातळीवर आंदोलन. 29 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर अभिनव मोर्चा. वाढलेल्या महागाई, पेट्रोल, डिझेल दरवाढ, शेतकरी प्रश्न, निर्यात बंदी या मुद्द्यांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने 27 मे रोजी तालुका पातळीवर आंदोलन करण्यात येणार असून 29 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर अभिनव मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली. संघटनात्मक बांधणीची राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत साताऱ्यात बैठक. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी महत्वपूर्ण आढावा बैठक रविवारी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथे राष्ट्रवादी भवनात झाली. यामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात नियमित जनसंपर्क ठेवून संघटन वाढवण्यावर भर द्यावा अशी सूचना शशिकांत शिंदे यांनी केली. जिल्ह्यात पक्ष संघटना वाढवण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. यासाठी प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात सक्रिय व्हावे तसेच जनतेशी संपर्क वाढवा. प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम पक्ष मित्रप्रमुख आगामी काळात होईल. सक्षम विरोधक म्हणून यापुढे आक्रमक पद्धतीने जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा असंही शिंदे म्हणाले. तसेच बाळासाहेब पाटील यांनी महाराष्ट्रांना सध्या सुरू असलेल्या मतदान यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाबाबत प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपापल्या गावातील बूथवर मतदार यादी पुनर्निरीक्षण काम बारकाईने करण्याच्या सूचना यांनी यावेळी केल्या. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याच्या विविध संघटनांच्या निवडी केल्या. पाचगणी टोल नाक्यावर महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांची लूट थांबली. आवाजवी टोल वसुली बंदचा आदेश. व्यावसायिक आणि पर्यटकांकडून समाधान. पर्यटनाला पुन्हा एकदा चालना मिळणार. पाचगणीतील टोल नाक्यावर महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांकडून केली जाणारी आवाजवी टोल वसुली एकतर बंद करण्यात आले आहे. मंत्री मकरंद पाटील यांच्या पुढाकाराने उपस्थित झालेल्या महत्वपूर्ण बैठकीनंतर टोल व्यवस्थापनाला सक्त ताकीद देण्यात आली असून आता महाबळेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांना या टोल मधून मुक्त करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करत टोल नाक्यावर तसेच स्पष्ट फलके लावण्यात आले आहे. या निर्णयामुळे महाबळेश्वरला भेट देणाऱ्या हजारो पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक हॉटेल व्यावसायिक, व्यापारी आणि पर्यटन क्षेत्रातील घटकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून यामुळे महाबळेश्वरच्या पर्यटनाला पुन्हा एकदा चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. धुक्याच्या मिठीत महाबळेश्वर फुललं. पर्यटकांच्या गर्दीने डोंगर घाटी गजबजल्या. उन्हाळी सुट्ट्या, विकेंड आणि आल्हाददायक थंड हवामानाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी महाबळेश्वरकडे मोठ्या प्रमाणात धाव घेतली आहे. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सध्या सर्वत्र प्रमुख पर्यटन स्थळे, हॉटेल्स आणि बाजारपेठ पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. विकेंडचा आठवड्याच्या इतर दिवशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे. निसर्गरम्य वातावरण, धुक्याने वेढलेले डोंगर आणि थंड वाऱ्याचा आनंद घेण्यासाठी राज्यासह परराज्यातून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहे. मसोड प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ मातीची वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरची कारला धडक. महसूल, आरटीओ आणि प्रशासन विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. एखादा नागरिक मेल्यावरच प्रशासन जाग घेणार का? नागरिकांचा सवाल. मान तालुक्यातील राजेवाडी तलाव परिसरातून वीट भट्ट्यांसाठी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या माती उपसा केला जात असल्याची चर्चा असून नंबर नसलेल्या वाहनांमध्ये माती वाळूची वाहतूक सर्रास सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे महसूल, आरटीओ आणि पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा आरोपी होत आहे. एखादा नागरिक मेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. दरम्यान डंपर पोलीस ठाण्यात त्यानंतर काही वेळातच तो सोडून देण्यात आले चर्चा परिसरात सुरू आहे. डंपर व पोकलँड मालक राजकीय संबंधित असल्याने हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही बोलले जात आहे. देशातील सर्वात वेगवान धावपटू ठरली सुदेशना शिवणकर. 11.56 सेकंदाची विक्रमी धाव. राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक. जपानमधील आशियाई स्पर्धेसाठी निवड निश्चित. झारखंडमधील रांची येथे सुरू असलेल्या 29व्या सिनियर राष्ट्रीय अथलेटिक चॅम्पियनशिप 2026 मध्ये सातारा जिल्ह्याच्या कन्या सुदेशन शिवणकरने शानदार कामगिरी करत 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. सुदेशनाने सर्वोत्तम कामगिरी करत 11.56 सेकंदाची वेळ नोंदवत देशातील सर्वात वेगवान धावपटू
म्हणून आपले नाव पुन्हा अधोरेखित केले आहे. या देदीप्यमान कामगिरीमुळे सप्टेंबर 2024 मध्ये जपानात होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी तिचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुराक होणाऱ्या सुदेशनाच्या यशामुळे क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मान तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे वीज पडून शंकर वाघमोडे यांचा मृत्यू. मान तालुक्यामध्ये शनिवारी दुपारी विजांच्या कडकडासह वादळी वारा आणि मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी पिंगळी बुद्रुक येथील इरिटेशन शंकर रामचंद्र वाघमोडे वय 55 यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने पिंगळी गावावर शोककळा पसरली आहे. परिसरात एक कष्टाळू प्रामाणिक आणि अत्यंत मनोवाळू व्यक्ती म्हणून ते परिचित होते. गावातील कोणाची विजेचे आणि तांत्रिक काम असले की वाघमोडीमध्ये त्याला धावून जात असत. सर्वांच्या घरातील वीज दुरुस्त करणे या हुनहुनी माणसांत विजेचा धक्का लागण्यास हवा या क्रूर नीतीच्या खेळाने पिंगळी ग्रामस्थ सुन्न झाले आहेत. रामेश्वरी तालुका कोरेगाव येथे वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू. कोरेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील किल्ले वर्धनच्या पायथीत असलेल्या रामेश्वरी गावच्या हद्दीत शनिवारी दुपारी विजांवर कोसळल्याने शेतकरी दादा चिलवर बुधवले बावणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे रामेश्वरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.